टुडे आय एम सो हॅपी. त्याचं रिझन हे आहे, की मी ऑनलाईन एक घड्याळ बघितलं होतं आणि ते घेण्यासाठी मी कॅपिटल मॉलला गेलेले. ते घड्याळ तर तिथे अवेलेबल नव्हतं, पण मला दुसरंच घड्याळ आवडून गेलं. तसं ते शॉपवाले म्हणालेले, की ऑर्डर करा तुम्ही, आम्ही 5-6 दिवसात तुम्हाला मागवून देतो. पण त्याचा प्रॉब्लेम असा होता, की माझी रिस्ट थोडी लहान आहे आणि ते घड्याळ ब्रॉड होतं. तर मला ते छान वाटलं नसतं. म्हणून माझा डिसिजन थोडा मी चेंज केला आणि हे रागाचं घड्याळ मी घेतलं. खूप सुंदर असं ओरिजिनल पर्लवालं हे घड्याळ आहे आणि याची प्राईस काहीतरी 20,000 असं काहीतरी आहे. आणि मी जे बघितलं होतं ऑनलाईन त्याची तर 53,000 होती. मग त्या मानाने तर म्हणजे त्याच्या निम्मे किमतीत मला घड्याळ मिळालं ना. या घड्याळसोबत कडा पण आहे म्हणून मला खूप जास्त आवडलेला. ॲक्चुअली मला एक दुसरं पण आवडलं होतं. 2 घड्याळमध्ये मी कन्फ्यूज होती. हे वाला घेऊ की ते घेऊ असं. मग मी विचार केला की हे मी नॉर्मली असं कॅज्युअली पण यूज करू शकते आणि ते जे होतं ते मल्टी कलरवालं होतं ते जास्त यूज झालं नसतं त्यात आणि त्या घड्याळाबरोबर कडा नव्हता, रिंग होती. तसंही मी घड्याळ जास्त यूज करतच नाही. हे वालं ते घड्याळ होतं. तुम्ही मला सांगा कोणतं घड्याळ जास्त छान